मुक्तानंद शाळा परिसरात अनेक टवाळखोर मुले थांबून शालेय विद्यार्थ्यांना त्रास देत असल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या। विशेषतः शाळेत ये-जा करणाऱ्या विद्यार्थिनींची छेडछाड करणे, तसेच इतर विद्यार्थ्यांना त्रास देणे आणि परिसरात टवाळखोरी करणे असे प्रकार वाढत असल्याने येवला शहर पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे। या पार्श्वभूमीवर येवला शहर पोलिसांच्या पथकाने स्वामी मुक्तानंद शाळा परिसरात जाऊन टवाळखोरांवर कारवाई करत दुचाकी जप्त केल्या। शाळा परिसरात विनाकारण घुटमळणाऱ्या तसेच विद्यार्थ्यांना त्रास देणाऱ्यांना पोलिसांनी समज दिली असून अशा प्रकारांना कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नसल्याचा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे। शाळा परिसर हा विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित आणि भयमुक्त असावा या उद्देशाने पोलिसांनी ही कारवाई केली आहे। यापुढे कोणीही शाळेच्या परिसरात टवाळखोरी करताना आढळल्यास, विद्यार्थ्यांची छेडछाड केल्यास किंवा शालेय विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास दिल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा येवला शहर पोलिसांनी दिला आहे। मुक्तानंद शाळेत आज जे आवारा करणारे पोरं आहेत, जे गुंडागर्दी करतात, अशा मुलांवरती आज आपण कारवाई केली आहे। तेथील मुक्तानंद शाळेतील प्रिन्सिपल असेल यांनी आपल्याकडे तक्रार केली होती की शाळेच्या आवारात मुलीची छेडछाड तसेच मुलींना टॉन्ट करणे असे प्रकार घडत असतात। त्या अनुषंगाने आम्ही स्वतः जाऊन त्या ठिकाणी गाड्या जप्त केल्या आहेत आणि त्या मुलांवरती गाडी चालक करून कारवाई करत आहोत। तसेच जलता विद्यालयातसुद्धा आम्ही याआधी तेथील मुलांना त्यांना वॉर्निंग दिलेली आहे, तेव्हापासून तेथील प्रकार बंद आहे। तर मी आपल्या माध्यमाने सर्वांना सांगतो की कुणीही शाळेच्या आवारामध्ये पुकारगिरी करणार नाही, कोणत्याही मुलीची छेडछाड करणार नाही, तसेच शाळेच्या मैदानामध्ये दारू पिण्यासाठी रात्रीच्या वेळेस बसणार नाही। जर अशा प्रकारचं कृत्य करताना कोणी आढळून आल्यास त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल। सम्राट वर्मा ग्रुप प्रस्तुत हॉटेल वर्मा पॅलेस येथे मिळतात आकर्षक लक्झरी एसी रूम्स, भव्य बॅक्वेट हॉल आणि शहरातील सर्वात सुंदर टेरेस गार्डन। आकाशाच्या सानिध्यात मल्टी क्युजन रेस्टॉरंट तुमच्या चवीची खास काळजी घेईल। ठिकाण उपजिल्हा रुग्णालया शेजारी येवला, कोपरगाव रोड येवला। हॉटेल वर्मा पॅलेस एकदा भेट दिली की पुन्हा यायलाच आवडेल।